नमस्कार, मी सोनाली देवरुखकर स्वाद आस्वाद रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आंबे खाणे कोणाला नाही आवडत आणि आंब्यांपासून बनवलेले वेगवेगळे प्रकार खायला सगळ्यांनाच आवडतात। तर आज आपण आंब्यांपासून 3 वेगवेगळे प्रकार बनवणार आहोत। चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया। त्यातील पहिला प्रकार म्हणजे मँगो मिल्कशेक। त्यासाठी मी इथे 1 कप थंड दूध घेतला आहे, त्याच्यानंतर अर्धा कप आंबा घेतला आहे आणि गोडीनुसार साखर। आता आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आंब्याचे तुकडे टाकायचे आहेत। त्यानंतर 1 कप दूध, त्यानंतर चवीनुसार साखर, म्हणजे आंबा कितपत गोड आणि आंबट आहे त्यानुसार। तर मी इथे 2 ते 3 चमचे साखर टाकते। त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड टाकायची आहे, ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरीही चालेल, अगदी थोडीशी पाव चमचा। आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये व्हॅनिलाचं आईस्क्रीम टाकायचं आहे, 1 ते 2 स्कूप। तुम्ही याच्याऐवजी मँगोचं आईस्क्रीम टाकलं तरीही चालेल। आता हे आपल्याला छान ब्लेंड करून घ्यायचे। हे मस्त असं ब्लेंड झालंय। आता आपण ग्लासमध्ये काढून घेऊया। पूर्ण ग्लास नाही भरायचा, थोडासा। आता याच्यावरती आपण व्हॅनिलाचं आईस्क्रीम टाकायचं आहे, आणखीन 1 स्कूप। त्याच्यावरती थोडासा मिल्कशेक टाकला आहे। तुमच्याकडे जर मँगोची प्युरी असेल ती टाकली तरीही चालेल। आता याच्यावरती आपल्याला थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकायचे आहेत। पिस्ता टाकलाय, त्याच्यानंतर बदाम। आपला मँगो मिल्कशेक बनवून तयार आहे। हा थंड थंड मस्त लागतो। तुम्ही हा घरी एकदा नक्की ट्राय करा। मी तर याचा स्वाद घेणार आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा। इथे दुसरा प्रकार बनवणार आहे, तो म्हणजे मँगो रबडी। त्यासाठी मी इथे 1 लिटर दूध ऑलरेडी गरम करत ठेवले। हे आपल्याला छान आटवून घ्यायचे। हे दूध आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे। मी लो फ्लेम वरती हे आटवून घेणार आहे। जर तुम्ही मीडियम टू हाय फ्लेम वर आटवणार असाल तर सतत ढवळत राहा, कारण का दूध खालतून करपू शकेल। मी आता हे लो फ्लेम वरती छान आटवून घेते आणि बाजूला जी मलाई येईल तीच खरडवून आपण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत, जेणेकरून आपली रबडी छान लच्छेदार होईल। दूध उकळून जवळजवळ अर्धा तास झाला आहे। आता आपण याच्यामध्ये पाव कप साखर घालायची आहे, मिक्स करायचं आहे। साखर टाकल्यावर दूध थोडंसं पातळ होतं, त्यामुळे आणखीन 5 मिनिटं आपल्याला हे छान शिजवून द्यायचे। ह्याच्यातच थोडासा केसर घालते। केसर टाकणं अगदी ऑप्शनल आहे। मिक्स करायचंय। आणखीन 5 मिनिटं आपल्याला छान उकळून द्यायचे। 5 मिनिटं झाले, आपल्या दुधाला छान उकळी पण आली आणि कलरही खूप छान आलाय। आता याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकते, थोडेसे पिस्ता आणि थोडेसे बदाम। हे पण ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरीही चालेल। आता आणखीन 5 मिनिटं आपल्याला हे छान उकळून घ्यायचंय। 5 मिनिटं झाली आहे। आता याच्यामध्ये 1 पाव चमचा वेलची पूड टाकायची आहे, मिक्स करायचंय आणि 2 मिनिटं याला छान उकळी काढून घ्यायची आणि गॅस बंद करायचा आणि हे छान थंड होऊ द्यायचे। मिश्रण थंड होतंय तोपर्यंत आपण इथे 1 आंबा असा पद्धतीने कट करून घेतलाय, तो एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आणि याची प्युरी बनवायची आहे। पाण्याचा अजिबात वापर याच्यामध्ये करायचा नाहीये। मी आता हे वाटून घेते। हे अशा पद्धतीने मी बारीक वाटून घेतलंय। आता पुढची प्रोसेस करायला घेऊया। मिश्रण छान थंड झालंय। आता आपण याच्यामध्ये हे आंबा जो बारीक करून घेतला होता तो टाकायचा आहे। कितपत तुम्हाला आंब्याची टेस्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही हे टाकून घ्यायचे। मी इथे 4 ते 5 चमचे टाकते। छान मिक्स करून घ्यायचे। मिश्रण छान मिक्स झालंय। आता आपण पुढची प्रोसेस करायला घेऊया। सुरेख रंग आला आहे याला। हे मिश्रण मी अर्ध्या तासासाठी फ्रीज मध्ये ठेवलं होतं, छान थंड सुद्धा झालंय। आता सर्व करायला घेऊया। त्यासाठी मी इथे अशी छोटीशी मडकी घेतली आहे। तुम्ही याच्याऐवजी छोटेसे हे असे शॉर्ट्स ग्लास मिळतात ते सुद्धा वापरू शकता। मी दोन्ही याच्या सर्व करते।
त्यासाठी याच्यामध्ये मी थोडेसे आंबा टाकते, थोडासा बारीक कट केलेला, दोन्ही याच्यात टाकून घेते. ग्लासमध्ये सुद्धा टाकते, ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल, वरून आपण टाकणारच आहोत. त्यानंतर ही जी रबडी बनवली आहे ती टाकायची आहे. ह्याच्यावर थोडेसे आंब्याचे तुकडे टाकायचे. त्यानंतर ड्रायफ्रुट्स, थोडेसे पिस्ता, थोडेसे काजू आणि बदाम. मस्त अशी मँगो रबडी बनवून तयार आहे. खूप सुरेख दिसते आहे आणि खायलाही खूप टेस्टी लागते. मी त्याचा स्वाद घेणार आहे. तुम्हीही बनवा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तिसरी रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे मँगो कुल्फी. त्यासाठी तुम्हाला दुसरं मिश्रण करायची गरज नाहीये. या रबडीपासून आपण मँगो कुल्फी सुद्धा बनवू शकतो. मी असे कुल्फीचे मोल्ड घेतले आहेत. तुमच्याकडे नसतील तर तुम्ही प्लास्टिकचे मोल्ड मध्ये किंवा आपले माठ असतात मातीचे त्याच्यात बनवले तरीही चालेल. माझ्याकडे आहे म्हणून मी हे वापरते. आता हे आपण याच्यामध्ये थोडे थोडे टाकून घेऊया. हे माझ्याकडे असे माठ आहेत जे आईस्क्रीम आपण आणतो विकत, त्याचे जे असतात ना त्याचेच हे माठ आहेत. मी ते ठेवले होते. आता आपण याच्यामध्ये सर्व करूया. जर तुमच्याकडे मातीचे माठ असतील तर ते वापरलं तरीही चालेल. हे अशा पद्धतीने एका माठात भरून घेतलंय. आता दुसऱ्या माठात सुद्धा टाकून घेऊया. ही छोटी मडकी असतात त्याच्यात कुल्फी छान सेट होते. हे असं मडक्यामध्ये काढून घेतले. याच्यावरून वरती ड्रायफ्रुट्स टाकूया. थोडेसे बदाम, दिसायला खूप छान दिसतात म्हणून. त्यानंतर पिस्ता, एकाच मिश्रणापासून आपण मँगो रबडी शॉर्ट्स आणि कुल्फी सुद्धा बनवू शकतो. थोडासा केसर, ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल, पण दिसायला खूप छान दिसतं म्हणून टाकते. आता आपण याला ॲल्युमिनियम फॉइल पेपरनी रॅप करून घेऊया, जेणेकरून याच्यावर आईस क्रिस्टल होणार नाही. अशा पद्धतीने हे अशा पद्धतीने मी ॲल्युमिनियम फॉइल पेपरनी रॅप करून घेतले. आता आपल्याला हे 10 ते 12 तासासाठी किंवा रात्रभर सेट करण्यासाठी ठेवून द्यायचे. आईस्क्रीम मी रात्रभर सेट करण्यासाठी ठेवलं होतं. आता काढले आणि 5 मिनिटं झाले. आता आपण काढून बघूया. आईस्क्रीम मोल्ड मधले हे कुल्फी तुम्हाला काढून दाखवते. किती सुरेख दिसते आहे आणि खूप छान पद्धतीने सेट झाली आहे. तुम्ही बघू शकता आपली मँगो कुल्फी मस्त सेट सुद्धा झाले. मी तुम्हाला या मटक्यामधली काढून सुद्धा दाखवते. खूप छान लागते ही मँगो कुल्फी. तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया असा छानसा रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.